हॅलो मंडळी. तर हा व्हिडिओ 4 दिवसांपूर्वीचा आहे. तर मला काहीतरी खूप खायची इच्छा होत होती, म्हणून झटपट बनणारे भजे बनवले. ध्रुवीला पण खूप आवडतात. मी जर कधी बाहेर काही खाल्ली ना, तर माझ्या डोक्यात एकच असते, कसं बनवलं होतं की आता एवढी वार काही होऊ नये रे बाबा, असं माझ्या डोक्यात चालू असते. मी पहिल्यांदा सोयाबीनचा हे प्रकार बनवला होता. त्याला काय म्हणावं, तुम्हीच काहीतरी नाव द्या ह्याला. हे खायला एवढं खतरनाक लागत होतं ना, ह्याची टेस्ट खूप वेगळी होती. सकाळपासून सगळं ठीक चालू होतं. मी ध्रुवीला तयार केलं, तिचा एक व्हिडिओ पण बनवला होता आणि सगळं व्यवस्थित चाललेलं होतं. मग नंतर 4 वाजता मी म्हणले चल तुला ट्युशनला सोडते. मग तिला ट्युशनला सोडून आली. मग तिकडून आल्यावर चाय वगैरे बनवली, थोडीशी खिचडी पण बनवली, म्हणजे एवढी काही भूक नव्हती म्हणून. आणि मग ह्यांनी पण जेवण ते केले आणि लवकरच गेले होते कामाला. 6 वाजता तिला घ्यायला गेले आणि ध्रुवीला ना माझ्या भाचीसोबत खेळायला खूप आवडते म्हणून तिकडे घेऊन गेली होती तिला. मग शांत बसतच नव्हते हे दोघं बहीण भाऊ, सारखं गोंधळ करत होते आणि बच्चू पण तिला सारखं मारत होता. म्हणून मी म्हणजे माझ्या बारक्या भावाला की ह्यांना दोघांना घरी घेऊन जा आणि ध्रुवीला बच्चूला टीव्ही लावून दे आणि मी लगेच 10-15 मिनिटात येते. तोपर्यंत इकडे ध्रुवी मॅडमनं कारभार करून ठेवल्याच. एकतर मी कोणाच्या भरोशावर लेकरं सोडत नाही आणि पडद्यासोबत खेळत होती आणि त्या हँगरचं तिच्या डोक्यात पडलं आणि उब्बं शिरलं होतं. एवढं लागल्यावर एवढी ब्लडिंग होत होती, त्याच्यामध्ये त्यांना हळद टाकून ठेवला. मग मी तिकडून आले, तर मला सांगला पण नाही. हे पूर्ण मी क्लीन केलं आणि मग तिला पट्टी वगैरे केली. आता ती ठीक आहे.